नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतलं हे AC कॉलेजच्या बॅकसाईडचे दृश्य आहे. तिकडं बॅकसाईडला कॉलनी आहे. त्या कॉलनीमधले सध्या ही झाडं तोडण्यात आलेली आहेत. कदाचित ही झाडं परमिशन घेऊन तोडली असतील, पण त्या कोणत्याही अधिकाऱ्यांना ह्यांना परमिशन दिली ती नेमकं कोणत्या बेसवर दिली, का दिली आणि कशासाठी दिली याचं स्पष्टीकरण मीडियामध्ये येऊन द्यायला पाहिजे. कारण की भर उन्हाळ्यामध्ये जर अशी झाडं ही तोडली जात असतील तर निसर्गाची हानी खूप होते. येत्या काळामध्ये जर अशी झाडं तोडलीत तर लोकांना ऑक्सिजन घेण्यासाठी देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. हवेचं प्रदूषण देखील वाढू शकतं. झाडं एक हे जीवनदान असतात. लोकांना जगवण्यासाठी ते काम करत असतात. जर अशी झाडं जर तोडली तर आपण जाणून बुजून इथलं वातावरण हे खराब करतो आहे की काय, दूषित करतो आहे की काय, ह्याचा देखील विचार करावा लागेल. आणि ज्या कोण अधिकाऱ्यांनी अशा लोकांना परमिशन दिलेली आहे ती परमिशन का दिलेली आहे ह्याची कारणं ही सविस्तर त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितली पाहिजे. इचलकरंजीहून प्रवीण हांडे, पाहत रहा वायरलेस मराठी.